राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंतरावजी पाटोळे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काका बोराडे साहेब, गुरुबाबा बसाड साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोरे साहेब, नगरहून आलेले फौजी मोराळे साहेब, बबनराव नागरगोजे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीराम भोजी साहेब, सर्वच नेते मंडळी, गावातील वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा 11, 11:30, 12 वाजता आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने थांबला, त्याबद्दल गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल गावकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं आणि एक नैसर्गिक युतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये देखील एक चांगली युती या ठिकाणी निर्माण झालेली होती। त्यामुळं आपला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजय होऊ शकला आणि तो देखील सगळ्यात जास्त मतांनी होऊ शकला, हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे। आज पवार साहेबांबद्दल, उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुलजी गांधी यांच्याबद्दल देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक सहानुभूतीचं वातावरण आहे। या तिन्ही नेत्यांबद्दल एक आपुलकीचं वातावरण असल्यामुळे लोकसभेमध्ये आपल्या 31 जागा महाविकास आघाडीच्या या ठिकाणी आलेल्या आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये आणखीन काही ठिकाणी मोदीच्या नावावर तरी काही ठिकाणी ह्या महायुतीला मतदान पडलं, परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी द्यायची। गेल्या 15 वर्षामध्ये काकांनी सांगितलं, हनुमंतराव पाटोळे साहेबांनी सांगितलं की आपण सर्वांनी आपल्या गावाने मला आशीर्वाद दिला, 15 वर्ष आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाचे शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचे 2 कामं होती। एक होतं सिंचनाचं आणि दुसरं होतं MSEBचं लाईटचं। आपण सीना-कोळेगाव धरणाचं काम पूर्ण केलं, आपण शिराळा उपसा सिंचन केलं, आपण आनाळा उपसा सिंचन केलं, पांढरेवाडीचा तलाव केला, इंगोद्याचा तलाव आपण त्या ठिकाणी पूर्ण केला, तिकड डोंगरामध्ये आपण हिराच्या वाडीचं तलावाचं काम या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यावेळेस आणलेलं होतं। असे अनेक तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले आणि उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठीचं 90% काम आपण आपल्या काळामध्ये पूर्ण केलं, परंतु 4.5 वर्षामध्ये हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही। आपण जर आमदार झालो असतो तर एकाच वर्षामध्ये पहिल्या हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आपण आणलं असतं, परंतु 4.5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही। निवडणुकीच्या वेळेस विरोधी पक्षाच्या लोकांनी वातावरण तयार केलं की ऐन निवडणुकीमध्ये आम्ही उजनीचं पाणी हिंगणगावला आणलंय, जिथं जिथं तलाव केली त्या पाण्याचा फायदा लोक घेत आहेत, ती लोक सुद्धा हिंगणगावला घेऊन ती लोक गेली आणि उजनीचं पाणी आणलं म्हणून बार्शी उपसा सिंचनचं पाईपाद्वारे त्या ठिकाणी पाणी सोडून लोकांना फसवण्याचं काम केलं। ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हिंगणगावला गेलं, लोकांना म्हटलं तुमचं चांगलं बाबा झालं, विधानसभेच्या इलेक्शनला तुमच्या गावामध्ये उजनीचं पाणी आलेलं होतं, भाषण झाल्यावर लोक म्हणाले कशाचं पाणी आणि कशाचं काय, ती बार्शी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाईपलाईनने आणलेलं थोडं पाणी इलेक्शन संपल्यानंतर कधीच परत आम्हाला दिसलं नाही। त्यांनी टाकलेले पाईप सुद्धा नंतर ती माणसं घेऊन गेली
आणि निवडणुकीपुरतं भूलतापा देण्याचं काम ही लोक करतायत हे जनतेच्या आता लक्षात आलेलं आहे. 15 वर्षामध्ये आपण एमएससीबीची 10, 15, 33 केव्ही आपल्या मतदारसंघामध्ये केले, 220 केव्ही सबस्टेशन केलं आणि लाईटीचं काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. ह्या 4.5 वर्षामध्ये एकही नवीन पाझर तलाव, स्टोरेज टँक आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. एकही नवीन 33 केव्ही आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. आपण आपल्या भागामध्ये कॅनॉल, जे उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे त्याची रुंदी खोली आपण जर बघितलं तर वरून पाणी येईल त्यावेळेस येईल, परंतु पावसाच्या पाण्यावर सुद्धा त्या गावाला पर्क्युलेशन झालं पाहिजे, विहिरीला पाणी वाढलं पाहिजे, त्या गावाची पाणी पातळी वाढली पाहिजे, अशा पद्धतीचे कॅनॉल आपण करून ठेवलेले. आणि पुढं जर आपण बघितलं, पुढं देखील आपण कॅनॉलच करणार होतो, परंतु सरकार गेलं, माझा पराभव आमदारकीला झाला आणि पुढं आता कॅनॉलच्या ऐवजी ह्या सरकारने आणि ह्या आमदारांनी पुढं पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी नेण्याची योजना केलेली. कॅनॉलचं टेंडर ह्यांनी कॅन्सल केलं, पाईपलाईनचं पुढं टेंडर होणार आहे. आणि आता पाईपलाईनच्या माध्यमातून जर एखाद्या शेतामध्ये, एखाद्या गावामध्ये पाणी जाणार असेल तर त्या पाण्याचा एक टिपका सुद्धा त्या गावाला फायदा होणार नाही, त्याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपण 15 वर्ष मी केलेलं काम पाहिलेलं आहे. प्रत्येक धरणामध्ये पाणी साठा उपलब्ध केलेला आहे, शाश्वत पाणी साठा उपलब्ध केलेला आहे. कुठंतरी एखाद्या वर्ष हातूर मातूर मलमपट्टी करण्याचं काम आपण केलेलं नाही, शाश्वत पाणी साठा आपण उपलब्ध करून दिला मतदारसंघामध्ये. विरोधी पक्षाच्या लोकांनी काय केलं, मागच्या इलेक्शनच्या वेळेस कुठंतरी नदी नाला खोदायचा, उकरायचा, पोकलेन मशीननी त्या ठिकाणी गाळ काढायचा आणि आम्ही विकास करतो असं म्हणायचं, परंतु पुढच्या वर्षी तिथं गाळ साठलेला असायचा. प्रत्येक गावामध्ये 8-10 किलोमीटरचा नदी नाला असतो, कुठंतरी रस्त्याच्या ठिकाणी 200-300 मीटर हे नदी नाला खोलीकरणाचं काम करायचं आणि त्यातून शाश्वत पाणी साठा होत नाही हे आपण आता आपल्या लक्षात आलेलं आहे. आम्ही केलेले शाश्वत काम, जे काही वेगवेगळे तलाव आहेत तिथं आज देखील पाणी साठा उपलब्ध आहे आणि ह्यांनी केलेली मलमपट्टी एकाच वर्षात त्या ठिकाणी गाळाने ती नदी भरते, पाण्याचा फायदा होत नाही. हा फरक आपल्या त्यांच्या कामातला हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. मागच्या 15 वर्षामध्ये आपण मला आशीर्वाद दिला, ह्यावेळेस आपला पराभव झाला, परंतु पराभव झाल्यावर सुद्धा आपण विरोधी पक्षाचं काम केलं. शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला पाहिजे म्हणून आपण भूमिका मांडली. शेताच्या बांधावर जाऊन आपण पाहणी केली आणि कलेक्टर कडून आणि पीक विमा कंपनी कडून हा पीक विमा शेतकऱ्याला मिळवून दिला. राहिलेला सुद्धा 75% पीक विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपला पाठपुरावा चालू आहे. आपल्या भागामध्ये दुधाचं खूप मोठं व्यवसाय आहे, लोक स्वतःहून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात. सरकारला आपण 5 रुपये अनुदान देण्याची मागणी केली, आंदोलन केलं, सरकारने ते घोषित केलं, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला हे 5 रुपये लिटरचं पैसे ह्या सरकारने आजपर्यंत दिलेले नाहीत. त्याच्या अटी आणि शर्ती यांनी एवढ्या टाकल्या, कडक अटी आणि शर्ती असतात की ह्यांना पैसे द्यायचे नसतात. अटी आणि शर्ती टाकल्या की आपोआप पैसे देण्याची वेळ येत नाही आणि आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. अशा पद्धतीचं आपल्या मतदारसंघामध्ये खूप मोठं दुधाच्या उत्पादकाचं नुकसान झालेलं आहे. काही गावामध्ये दूध उत्पादकांनी पाठपुरावा केला, चेअरमननी पाठपुरावा केला आणि अनुदान मिळवले. 2-4 महिन्यामध्ये फरकाचे 5 रुपयाचा पैसा जर आपण आकडेवारी काढली तर एका गावामध्ये 50 लाख रुपये आले, एका गावामध्ये 40 लाख रुपये आले आणि 250 गावामध्ये पैसे मिळाले नाही. आणि म्हणून हे सरकार एकीकडे देत आहे असं दाखवत आहे, दुसरीकडे काहीच देत नाही, अशी फसव्या योजना हे सरकार काढत आहे. याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस 2 मुद्दे महत्वाचे होते. एक म्हणजे सोयाबीनच्या भावाचा किंवा इतर धान्याचा आणि कांद्याचा.
सोयाबीन 10-11 हजारापर्यंत मागच्या काळामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळाले होते. 10 आणि 11 हजार शेतकऱ्याला जर तुम्ही सोयाबीनचा भाव दिला तर त्याला अनुदान देण्याची गरज नाही, त्याला पीक विमा देण्याची गरज नाही. 10-11 हजार मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला दुसरं काही अनुदान तुम्ही देऊ नका, तो शेतकरी समाधानी आहे. परंतु लोकांनी 3-3 वर्ष 2-2 वर्ष सोयाबीन ठेवलंय, त्याला आता 4,500 रुपये भाव मिळतो. याचा विचार शेतकऱ्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. लोकसभा झाल्यानंतर सुद्धा ही लोक सुधारतील असं वाटलं होतं, हे सरकार सुधारलं असं वाटलं होतं. परंतु ह्या सरकारने सरकारी किंमतच आता आधारभूत किंमत सोयाबीनची 5,000 करून ठेवली. आता सरकारने जर किंमत 5,000 ठेवली असेल तर तुम्हाला 10-11 हजार सोयाबीनला मिळणार कसा, त्याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर असतो. ज्यावेळेस कांदा शेतकऱ्यांकडे असतो त्यावेळेस निर्यात बंदी होते आणि कांदा व्यापाऱ्याकडे गेला की निर्यात बंदी उठते. या सर्व फसव्या निर्यात आयात धोरणामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय, व्यापाराचा फायदा त्या ठिकाणी होतोय. आज महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घ्या, नगर जिल्हा घ्या, तुमचा पुणे जिल्हा घ्या, ह्या सगळीकडे कांद्याच्या मुद्द्यावर तिथले खासदार निवडून आलेले. आणि आपल्या भागामध्ये सुद्धा कांदा घेणारी अनेक गावं आहेत. ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. ह्या 5 वर्षामध्ये आपण ज्या आमदाराला निवडून दिलं त्यांनी ह्या 5 वर्षामध्ये काय केलं, आपण 15 वर्षामध्ये काय केलं, ह्याची तुलना लोकांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आम्ही वैयक्तिक काम असेल, सार्वजनिक काम असेल, आपलं करण्यासाठी आमदार नसताना सुद्धा प्रयत्न केला. निवडून आल्यानंतर ह्या आमदार महाशय तर पहिल्या 3 वर्ष रुसून पुण्याला जाऊन बसले, म्हणाले मला मंत्रीपद पक्षाने दिलं नाही त्यामुळं मी काय जनतेवर नाराज आहे आणि मला काय या ठिकाणी मतदारसंघाचं काम करायचं नाही. आपण पडलेलो असताना सुद्धा पहिले 3 वर्ष लोकांच्या कामामध्ये आणि सेवेमध्ये या ठिकाणी उपलब्ध होतो. त्यांचे छोटी मोठी कामं आपण या ठिकाणी करत होतो. हे आपण या ठिकाणी सर्व विषय समजून घ्यायची गरज आहे. आपण ह्या आमदाराचं काम बघितलं असेल, लोकांना वाटलं 15 वर्ष झाले आता बदल करून बघावं. आता काय 5 वर्षामध्ये बदल झालाय तुमच्या लक्षात आला असेल. एखादं काम करायचं लांब राहिलं, तुम्ही फक्त ह्या आमदाराची भेट घेऊन दाखवा, त्याला भूमला जाऊन भेटून दाखवा, पाण्याला भेटून दाखवा. पुण्याला जरी गेलं तरी त्याची भेट होत नाही, मुंबईला गेलं तरी त्याची भेट होत नाही. कामाचं लांबच राहिलं, परंतु फक्त त्याची भेट जरी घेतली तरी धन्यता मागून घ्या. कारण ह्या माणसाला मी पैसे देऊन सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो अशा पद्धतीचा गर्व चढलेला आहे. आणि गेल्या वेळेस काही प्रमाणात पैसे कामाला आले. आपल्या महिला बचत गटाच्या महिला भगिनींनी 1000 रुपये मिळाले म्हणून त्यांना मतदान केलेलं नव्हतं. त्यांनी घोषणा केली होती की आम्ही बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ आणि त्या बाजारपेठेच्या माध्यमातून तुम्हाला महिना 10,000 रुपये आम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मिळवून देऊ, ही घोषणा त्यांनी या ठिकाणी केली होती. आपल्याला उद्योग करता काहीतरी मिळेल ही अपेक्षा महिलांची होती. आणि 5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये महिला बचत गट शब्द सुद्धा त्यांनी तोंडामध्ये आता काढलेला नाही. आता परत इलेक्शन आल्यावर म्हणाले आता गेले 1000 रुपये दिले, ह्यावेळेस 5,000 रुपये देऊ आणि महिलांचं मतदान घेऊ. परंतु आपण ह्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी महिला भगिनींना समजून देण्याची गरज आहे. सरकारने सुद्धा आता काय केलं, लई मोठ्या योजना, डॅम, रस्ते, आता ही लई मोठ्या योजना करण्यापेक्षा शॉर्टकट घेऊ म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देऊ म्हणाले, मतदान मिळते. परंतु आपल्या महिला भगिनी भरपूर हुशार आहेत, त्यांना माहिती आहे सरकारची जर खरी इच्छा असते तर 5 वर्षापासून त्यांनी आपल्या महिला भगिनीला ही योजना लागू केली असते. अजून कागदपत्र जमा करू महिला भगिनी परेशान आहेत.
आणि आता तुमचं आचारसंहिता महिन्याभरात लागते, म्हणजे 1 महिना तरी ह्या महिला भगिनींना हे पैसे मिळतात का नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परंतु अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला मला सांगायचंय की तुम्ही महिलांना हे अर्ज भरण्यासाठी मदत करा, त्यांच्या ह्या सर्व प्रोसेसमध्ये त्यांना मदत करा. अनेक किचकट अटी यांनी टाकलेले आहेत. अनेक अटी किचकट असल्यामुळे अनेक महिलांना पगारी मंजूर होणार नाहीत, काही जणांना होतील. परंतु त्या महिलांना तुम्ही सांगा की आमचं सरकार आल्यावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षासाठी आणि कायमस्वरूपी 3000चं अनुदान आपण या ठिकाणी चालू करणार. आणि फक्त महिलेला नाही तर पुरुषाला सुद्धा जसं लाडकी बहीण आहे तसं लाडक्या भावाला सुद्धा 3000 रुपये या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. आणि आपलं सरकार आल्यावर आपल्या सरकारनामामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तरुणांनी काय घोडं मारलंय, महिलांना देण्याबद्दल काय आपला विरोध नाही, परंतु महिलांबरोबर पुरुषांना सुद्धा ही योजना लागू करण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे. आपण 5 वर्षामध्ये ह्या